एकच असतोय. आमचं गण्या ना त्यातलंच आहे. बायकोशिवाय त्याचं काहीच चालत नाही. परवा ना आमच्या गावात एक स्पर्धा होती, म्हणजे बायकांचं न ऐकणाऱ्याला बक्षीस. बायकांचं म्हणजे बायकोचं. हे बी शहाणे गेले बायकोला घेऊन. ते स्टेजवर गेले काका, त्याला म्हटले बायकोचं ऐकणारे सगळे उजव्या बाजूला थांबा आणि बायकोचं न ऐकणारे डाव्या बाजूला थांबा. ते शहाणे एकटेच डाव्या बाजूला थांबले, सगळी उजव्या बाजूला. बघा म्हटले, आत्ताच्या काळात बायकोचं न ऐकणारा एकटा तर वाघ आहे म्हटले. आता ह्याला बक्षीस मिळाले, बक्षीस घेऊन गप्प बसायचं आहे की नाही. बक्षीस घेतलंय, माईकवर आले आणि सगळ्यांनी सांगाले मला बायकोनच सांगितलं की इकडे उभा राहा म्हणून. ह्याला म्हटलं लेका, म्हटलं होय, म्हटलं असं झालं तर म्हटलं बायकांना म्हटलं 33% आरक्षण द्यायचं नाही म्हटलं. म्हणजे मावशी काय तसं नाही, म्हटलं 33% द्यायचं नाही, 100% द्यायचं. म्हटलं महिलांना 100% काका आरक्षण द्यायचं. स्त्रियांची जागा पुरुषांनी, पुरुषांची कामं स्त्रियांना, म्हणजे असं आपण बदल्याबदली करायचं आणि 100% स्त्री प्रधान संस्कृती आणायची. इतकं दिवस आपण अन्याय केला असं त्या म्हणतात बरं का, आपण केलेलं नाही पण म्हणतात. चेंज करायचं. असं झालं तर काय होईल म्हटलं, स्त्री प्रधान संस्कृती आलं तर. गण्या म्हणतंय असं जर झालं तर म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये बायका चमकतील, फक्त एका क्षेत्रामध्ये चमकणार नाहीत, अग्निशमन दलामध्ये. मी म्हटलं काका, हे म्हणतंय बायका काय आग विझवत नाहीत, आग लावत्यात म्हणते. म्हणजे असं जर बदलाबदली झालं तर किती गंमत होईल. पोरगी बघायला जाणार नाहीत, पोरगं बघायला जातील लोक. ह्या पोराला सूचना, हे बघ पाहुणे येऊन बसणार आहेत, पाहुण्याच्या पुढे सारखं आतबाहेर करायचं नाही. पाहुण्याने विचारलं काय व्यसन बिसन आहे काय, तर नाही म्हणून सांगायचं. लईच विचारलं तरी एकदाच पिलतो म्हणून सांगायचं. ते पोरगं येते चहाचा असं ग्लास, चहा पोहे वगैरे घेऊन असं असं येऊन उभारतं. पाहुणा पोरीचा, लाजू नको बाय बस. हे म्हणते मी कशाला लाजू, मी निर्लज्जच आहे. बर बर, तुला काय काय येतंय. त्यानं ठेवलं, म्हटलं कुस्ती येत्या म्हटला. दाखवा म्हटले खेळून. पोरीची आई पोरीच्या बाला म्हणत्या अहो खेळा कुस्ती. तिथंच कुस्ती चालू. हे लग्न झालं की पोरीच्या घराकडे नांदायला जाते. 4 दिवस झालं, बायको कामावरून येत्या घरात, हे घरकाम करते. बायको आली की लाडीगोडी लावते. होय का, बाबाची लई आठवण यायला लागल्या, माहेरला 4 दिवस जाऊन यावं म्हणते. बायको म्हणते दाढी करू द्या म्हणून कितीदा सांगितलंय म्हटलं तुला, दिवसभर बसून दाढी करायची होत नाही, जा. हे माहेरला जाते काका, त्याचा बाबा त्याच्या सासरला.